जय भीम नमो बुद्धाय. आज आपण चैत्र पौर्णिमेला गौतम बुद्ध यांच्या जीवनात घडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या 5 घटना बघणार आहोत. प्रथम घटना, सिद्धार्थ गौतमाने भारद्वाज ऋषीकडून परिव्रजा व्रत घेतल्यानंतर मगध देशाची राजधानी राजगृहाजवळील गुहा कुटपर्वत टेकडीवर पर्णकुटीत ते राहत असत आणि भिक्षा मागून ते आपली उपजीविका करीत. भारद्वाजाचे गुरु आलार कालाम यांना योग साधनेचा विशेष अभ्यास होता. त्यावेळी ते वैशाली येथे राहत होते, म्हणून त्यांना भेटण्यासाठी भगवान बुद्ध वैशालीला निघाले. मार्गात त्यांना भृगु ऋषीचा आश्रम लागला. त्यांचे तत्वज्ञान व उपासना मार्ग जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी भृगु आश्रमात प्रवेश केला. तो दिवस योगायोगाने चैत्र पौर्णिमेचा होता. स्वर्गप्राप्तीच्या लालसेने शारीरिक कष्ट करून तपस्या करणारे तपस्वी जीवन त्यांना आवडले नाही. त्यांनी भृगु आश्रमाचा निरोप घेऊन पुढे वाटचाल केली. तोही दिवस चैत्र पौर्णिमेचाच होता. दुसरी घटना, भगवान बुद्धांनी आलार कालाम यांच्याकडे वर्षभर योग मार्गाचे आणि सांख्य योगाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना निरोप घेतला आणि समाधी योगाचा अभ्यास करण्यासाठी उद्दक रामपुत्त नावाच्या योग साधनेत प्रवीण समजल्या जाणाऱ्या योग्याकडे गेले. योगायोगाने तो दिवस दुसऱ्या वर्षीच्या चैत्र पौर्णिमेचा होता. तेथे त्यांनी अकियन्या यतन नावाची समाधीपर्यंत साधना केली. त्यावेळी कान, नाक, डोळे वगैरे मधून पोचरे तीव्र टोकदार शस्त्राने टोचल्याप्रमाणे आवाज निघाल्याचा भास त्यांना झाला. त्यांनी ती साधना तशीच अर्धवट सोडून उद्दक रामपुत्ताचा निरोप घेतला. योगायोगाने तो दिवसही चैत्र पौर्णिमेचा होता. कपिल मुनी आश्रमात तिसरी घटना. कपिल मुनी प्राचीन तत्वज्ञानी लोकांमध्ये सर्वात प्रमुख होते. त्यांचे तत्वज्ञान सांख्यदर्शन नावाने ओळखले जायचे. त्यांचा प्रथम सिद्धांत असा होता की सत्यासाठी प्रमाण आवश्यक आहे. भगवान बुद्धांनी कपिल मुनींच्या सांख्यमताचा अभ्यास करून त्यातून 3 गोष्टी ग्रहण केल्या. पहिली, सत्य प्रमाणावर आधारलेले असावे किंवा ते स्वतः पाहिलेले, अनुभवलेले असावे. त्याचा आधार बुद्धिवाद असावा. दुसरी, ईश्वराच्या अस्तित्वासाठी कोणत्याही प्रकारचे तर्कावर आधारित कारण विद्यमान नसल्याने ईश्वर आणि आत्मा यांच्या अस्तित्वासाठी व्यर्थ चर्चा करणे नको. तिसरी, जगात माणसाच्या जीवनात दुःख आहे. ती घटना, एका शूद्र जातीच्या व्यक्तीने दुबकल्या मेंढ्या पाळायचा व आपली उपजीविका चालवायचा. त्याने चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तथागताला खूप सारे धन दानात दिले होते. पाचवी घटना अशी की सुजाताचे खीरदान. खीर आणि दुसरे चुंदचे अंतिम भोजन. पहिल्या भोजनामुळे मला सम्यक संबोधी प्राप्त झाली, तर दुसऱ्या भोजनामुळे मला महापरिनिर्वाण प्राप्त होते. अशा शब्दात भगवान बुद्धांनी सुजाताद्वारा अर्पण केलेल्या खीरीचे महत्त्व वर्णन केले आहे. त्यामुळे बौद्ध इतिहासात सुजाताला आणि तिच्या खीरीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जय भीम.